लोकसभा निवडणुकीत देशात अनपेक्षित निकाल लागले आहेत. एनडीएला 300 जागांचा आकडा पार करणेही कठीण झाले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्रातही अनेक अनपेक्षित आणि आश्चर्यचकित करणारे निकाल लागले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आले असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल लागला आहे पाहूयात. ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा लढवल्या, तर काँग्रेसने 17 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. शिंदे गट 15 आणि अजित पवार 4 जागांवर लढला आहे. महाराष्ट्रातून 48 मतदारसंघांमधील विजयी झालेल्या उमेदवारांची यादी येणेप्रमाणे: दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे रवींद्र वायकर, बुलढाण्यामधून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के, कल्याणमधून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे, नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, औरंगाबादमधून शिंदे गटाचे संदीपान घुमरे, हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील, यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख, हातकंगलेमधून शिंदे गटाचे धैर्यशील माने, मावळमधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे, बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिरूरमधून शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे, उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, तर नंदुरबार मधून काँग्रेसचे गोवाल पाडवी, धुळ्यातून काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बचाव, जालन्यामधून काँग्रेसचे कल्याण काळे, लातूरमधून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे, नांदेडमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण, अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे, अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी, भंडारा गोंदियामधून काँग्रेसचे प्रशांत पडोले, गडचिरोलीमधून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान, चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, पुण्यामधून भाजपचे मुरलीधर मोहोळ, तर सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भिवंडीमधून शरद पवार गटाचे बाळामामा म्हात्रे, तर दिंडोरीमधून शरद पवार गटाचे भास्करराव भगरे, रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे, तर बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे, वर्ध्यातून शरद पवार गटाचे अमर काळे, तर माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले, तर अहमदनगर मधून शरद पवार गटाचे निलेश लंके, मुंबई उत्तर पूर्व मधून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, तर पालघर मध्ये भाजपचे डॉक्टर हिमंत सावरा, सिंधुदुर्ग मधून भाजपचे नारायण राणे, जळगाव मधून भाजपच्या स्मिता वाघ, सांगलीतून अपक्ष असलेले विशाल पाटील जिंकून आले आहेत, तर रायगड मधून अजित पवार गटाचे सुनील तटकरे, धाराशिव मधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, तर परभणी मधून देखील ठाकरे गटाचे संजय जाधव, रामटेक मधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती जिंकून आले आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.